नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ईशा यशला म्हणत असते की तुमचा इतकाच आमचा सुद्धा या घरावर हक्क आहे. आणि ईशाला विचारतो की तू कोण आहेस ग हक्क सांगणारी? केवळ इथे जन्म घेतलाय म्हणून इथला हक्क मागतेय का? अगं तुला कळत नाही का ह्या सगळ्या गोष्टी तुला नशिबाने भेटल्यात? अदरवाईज काय केलंस ग तू या घरासाठी? कोणासाठी तू काही केलंय? आजी आजोबांसाठी, स्वतःच्या आईवडिलांसाठी काही केलंय तू? अगं स्वतःच्याच आईचा जगासमोर किती वेळा तू अपमान केलाय ह्या तरी गोष्टी आठवून बघ. अगं निदान ते आठवल्यावर तुला तुझीच लाज वाटेल. तर ईशा म्हणते की एक मिनिट, तू कोण आहेस हे सगळं बोलणारा? हा आमचा घरचा इंटरनल प्रश्न आहे आणि इंटरनल प्रॉब्लेम आहे, तू नको पडू ह्यामध्ये. आणि ईशाला म्हणतो की ईशा मी बाहेरचा आहे, अजूनही आपला डिवोर्स झालेला नाही, त्या अर्थाने तू अजूनही माझी बायकोच आहे. त्यामुळे जिथं जिथं तू चुकणार तिथे तिथे मी तुला सांगणार. ईशा म्हणते की मला शहाणपणा शिकवण्यापेक्षा मला पोटगी कशी देणार आहे ना याचा विचार कर आणि तिथे शहाणपणा वापर तुझा. उगाचच आमच्या भानगडीमध्ये पडू नकोस, नाही तर तुला फार महागत पडेल. तेव्हा अनिश चिडतो आणि म्हणतो की काय करशील ग तू? त्यावेळी नितीन आता अनिशला समजावतात आणि म्हणतात की अनिश अरे कूल डाऊन, इथे आपण आप्पा आणि अरुंधतीसाठी आलोय ना, उगाचच वाद घालत बसू नको हिच्याशी. तर अनिश म्हणत असतो की अहो नितीन अंकल बघताय ना ही कशी बोलते ते. ईशा म्हणते की का, तुला तर खूप हौस होती ना आमच्यामध्ये बोलण्याची, मग आता का रडतोयस? अनिश म्हणतो की मी रडत नाहीच आहे. तेव्हा नितीन अनिशला समजावतो आणि म्हणतो की अनिश चल आपण निघूयात आता. अनिश यशला जाता जाता सांगतो की यश तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत, सगळ्या गोष्टी ठीक होतील, तू अजिबात काळजी करू नको. ठीक आहे जातो आम्ही, असं म्हणून अनिश आणि नितीन तिथून निघून जातात. यशही घरात जायला लागतो. तेव्हा ईशा यशला थांबवते आणि म्हणते की यश तुला जर आजी आणि आप्पांसोबत राहायचं असेल तर तू खुशाल राहा, परंतु आम्हाला जबरदस्ती करू नको प्लीज, आम्हाला आमचं वेगळे राहू दे. असं म्हणून ईशा तिथून निघून जाते. यश आता समृद्धी बंगल्याकडे बघत असतो आणि त्याला या घरामध्ये घडलेल्या गोष्टी आठवत असतात, या घरातल्या आठवणी आठवत असतात. याच तर घरामध्ये यशचं आणि आरोहीचं लग्न झालेलं असतं. त्यावेळी सर्वांना किती आनंद झाला होता आणि सर्वजण त्यांचा आनंद किती छान व्यक्त करत होते, या सगळ्या गोष्टी यशला आठवत असतो. सोबतच ईशाचं आणि अनिशचं लग्न सुद्धा याच घरामध्ये झालेलं असतं. तेव्हा सुद्धा सर्वजण किती आनंदात होते. सोबतच रंगपंचमी सुद्धा अगदी धूमधडाक्यात साजरी केली होती. त्यावेळी सर्वांनी मिळून अंगणात किती छान डान्स केला होता. याच अंगणामध्ये गुढी उभारली होती आणि अनघाने आणि आभीने गुढीची पूजा सुद्धा केली होती. याच अंगणामध्ये दिवाळीचे फटाके फोडले होते. दरवर्षी गणपती बाप्पा जेव्हा घरात यायचे तेव्हा सुद्धा इतका उत्साह असायचा. आणि ते आजीने आणि आप्पाने चुकल्यावरती यशचा कान पिरगळणं हे सुद्धा यशला आठवत असतं. आयुष्यात कधीतरी थकल्यासारखं वाटलं, खचल्यासारखं वाटलं तर आप्पा म्हणजे किती मोठे आधार. आप्पांना त्या सगळ्या गोष्टी शेअर करणं आणि आप्पांच्या खुशीत जाऊन रडणं या सगळ्या गोष्टी यशला आठवतात. त्यानंतर घरामध्ये साजरा केलेला ईशाचा वाढदिवस आणि ईशाला दिलेलं सरप्राईज या सगळ्या गोष्टी यशला आठवत असतात. आणि त्या गोष्टी आठवून तो फक्त बंगल्याकडे बघत असतो आणि विचार करत असतो आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. यश बाप्पाला मनातल्या मनात म्हणत असतो की बाप्पा तुम्हाला तर माहिती आहे की घर वाचवण्याचे आमचे सगळे प्रयत्न करून झालेत, पण आता मात्र एक एक जण शस्त्र टाकायला लागले, त्यामुळे आता तुम्हीच या घराची काळजी घ्या. इकडे अनिरुद्ध हा संजनाला म्हणत असतो की अगं तू विशाखाला नक्की काय पडवलं की ते डायरेक्ट आप्पांनाच जाऊन बोलली? मी विशाखाला इतकं बोलताना कधीच बघितलं नव्हतं. तेव्हा संजना म्हणते की अनिरुद्ध मला एखाद्याची दुखती नस बरोबर दाबता येते, फक्त विशाखाच्या आत्ताच्या सिच्युएशनचा फायदा करून घेतला, या पलीकडे दुसरं काहीच नाही. तिला तिच्या सासूच्या ऑपरेशनसाठी पैसे हवेत आणि ती पैसे जमा करू शकत नाही म्हणून केदार तिच्यावर संशय घेतोय आणि त्याला असं वाटतंय की केदारची आई आहे म्हणून विशाखा पैसे देण्यासाठी टाळंटाळ करतेय. अनिरुद्ध विचारतो की पण हे सगळं तुला कसं काय माहिती? तेव्हा संजना त्याला सांगते की अरे असं काय करतोय अनिरुद्ध, मी त्यांचा फोन कॉल ऐकला आणि एकंदरीतच त्यांच्या टोनवरून त्यांच्यामध्ये काय विषय चाललाय याचा अंदाज मला आलाच. आणि तसंही आता विशाखाला पैशांची गरज आहे आणि केदार समोर तिला स्वतःला सिद्धही करायचंय, त्यामुळे फक्त मी विशाखाच्या सिच्युएशनचा फायदा करून घेतला, या व्यतिरिक्त काहीच नाही. अनिरुद्ध म्हणतो की ग्रेट, म्हणजे पैसा आणि स्वतंत्र फ्लॅट तर सगळ्यांनाच हवाय. आप्पा का हट्टीपणा करताय तेच कळत नाही. आता त्यांना कोणी कितीही सांगितलं ना तरी शेवटपर्यंत ते हेच म्हणणार बघ. आता ही गोष्ट आपल्याला आधीच माहिती होती आणि म्हणून तर ही जबाबदारी आपण बिल्डरला दिली होती ना. आता बिल्डर या सगळ्या गोष्टींचं काय करतंय ते बघूया आपण. अनिरुद्ध म्हणतो की आता तो बिल्डर सुद्धा आप्पांना कसं पटवणार आहे काय माहिती. तेव्हा संजना म्हणते की अरे एवढं काय, तो फक्त अविनाशची NOC घेईन, बाकी काय.
आणि उरला यश. यशचा प्रश्न तर काही उरतच नाही, त्याला कोर्टात जायचं असेल तर जा म्हणावं. आपल्यासाठी फक्त आप्पा इम्पॉर्टंट होते आणि एकदा की बिल्डरने आप्पांना पटवलं तर मात्र सगळे प्रश्न सॉल्व. अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे, याचा अर्थ लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पार पडतील. चल आता विसर्जन करायचंय आपल्याला. आता ती विशाखा इथून निघून गेली म्हटल्यावर आपल्याला विसर्जन करावंच लागेल. संजना म्हणते की हो, मग विसर्जन तर करावंच लागेल, कारण या घरातलं गणपती बाप्पाचं हे शेवटचं विसर्जन असेल. पुढच्या वर्षी आपल्या पेंट हाऊसमध्ये आपण बाप्पाला बसूयात, मस्त छान डेकोरेशन करूयात आणि वाटलं तर पूजा आप्पांकडनं करून घेऊयात. अरे अनिरुद्ध, काहीतरी बोल. तुला नाही राहायचंय का पेंट हाऊसमध्ये? तुला असं वाटत नाही का तुझ्या मुलांनी सुद्धा मोठ्या आणि लॅविश फ्लॅटमध्ये राहावं, त्यांची लाईफस्टाईल सुद्धा छान असावी, सुंदर असावी, असं तुला नाही वाटत का? अनिरुद्ध भाऊक होतो आणि संजनाला म्हणतो की हो ग, तुझं म्हणणं खरं आहे, परंतु माझं सगळं आयुष्य गेलंय या घरामध्ये. मलाच इतकं वाईट वाटतं हे घर सोडताना, तर आप्पांना काय वाटत असेल? संजना अनिरुद्धला म्हणते की हो अनिरुद्ध, अरे मी समजू शकते तुझं म्हणणं, पण मला माहिती आहे की आपण जर आपल्या नवीन घरामध्ये राहायला गेलो ना तर आप्पांना सुद्धा तुझं म्हणणं पटेल आणि मग त्यांनाही कळेल की या नवीन घरासाठी तू एवढा खटाटोप का म्हणून करत होतास. बरं चल, आता तू रडत काय बसलायस? खाली विसर्जन करायचं असेल ना, चल बरं. आणि मग अनिरुद्ध आणि संजना तिथून निघून येतात. इकडे कांचन ही आप्पांना म्हणते की अहो असे का बसलात तुम्ही, चला. तेव्हा आप्पा कांचनला म्हणतात की कांचन, खरं सांगू का, आपल्या आयुष्यात हा दिवस येईल असा मी कधी विचारही केला नव्हता ग. आपण तर असा कधीच विचार केला नव्हता ग. तेव्हा कांचन म्हणते की आता मुलं जेव्हा मोठी होत होती त्यांच्या शिक्षणाचा आपण खर्च करणार आहोत, पुढे जाऊन मुलं आपल्याला मदत करतील, आपली काळजी घेतील आणि मग आपण त्यांना चांगले संस्कार देऊयात, असं कुठे ठरवलं होतं आपण? आप्पा म्हणतात की नाही ग, अजिबात नाही, हे तर आपण आपल्या प्रेमापोटी केलं ग. कांचन म्हणते की झालं तर मग, आपली त्यांच्याकडनं काही अपेक्षाच नव्हती ना. मग आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं एवढं दुःख का होतंय? मुलं त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागली हे काय आपले संस्कार नाहीयेत. मुलं आता मोठी झाली आहेत आणि ती आपल्यासोबत जर व्यवहाराने वागत असेल तर आपणही त्यांच्याशी व्यवहारानेच वागायला हवं. आप्पा म्हणतात की म्हणजे काय म्हणायचंय तुला? तेव्हा कांचन म्हणते की अहो तुम्ही ठरवलंय ना की ही जागा विकायची नाही म्हणून, मग आता काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. मुलांना काय करायचं ते करू देत, आपण दोघं त्यांना चांगलंच पुरून उरू आणि मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय? आप्पा कांचनला म्हणतात की अगं पण या सगळ्या गोष्टीतून काय होणार आहे, उगाच वादविवाद होत राहणार. तेव्हा कांचन म्हणते की होऊ द्यात की मग वाद, आणि ते काय नवीन आहे का आपल्या घरासाठी? आणि हे घर तुमच्या वडिलांचं आहे आणि त्याचं काय करायचं हे तुम्ही ठरवायचंय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात तोपर्यंत मी सुद्धा तुमच्या सोबत आहे आणि त्यांना काय कोर्ट कचेऱ्या करायच्यात तर करू देत ना त्यांना. आता मी पण बघते की ते काय काय करू शकतात. तेव्हा आप्पा आता कांचनचा हात हातात घेतात आणि कांचनला म्हणतात की कांचन, तू माझ्या बरोबर आहे, या पलीकडे मला दुसरं काहीही सुख महत्वाचं नाही आणि मला किती बरं वाटतंय तुला काय सांगू मी. मला वाटलं होतं की अनिरुद्धला हे घर विकायचंय म्हटल्यावर तुलाही हे घर विकायचंच असणार. कांचन म्हणते की अनिरुद्धवर माझं खूप प्रेम आहे हो, आणि त्याने सगळ्यांचा विचार करूनच हा निर्णय घेतला असेल, पण तुमची इच्छा आहे ना की हे घर विकू नये म्हणून, मग झालं. तुम्ही अजिबात या गोष्टींची काळजीच करू नका, मी आहे तुमच्यासोबत. आयुष्यभर कधीच आपण एकमेकांची साथ सोडली नाही, तर या वयात तरी मी तुमची साथ कशी सोडणार आहे? तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी कायम तुमच्या सोबत आहे. तर कांचनचा आप्पांना एवढा सपोर्ट आहे हे बघून आप्पांना खूप छान वाटलेलं असतं आणि कांचनकडे ते प्रेमाने बघत असतात. बाय द वे मित्रांनो, आप्पा आणि कांचनची जोडी तुम्हाला कशी वाटते? या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर आता गणपतीच्या विसर्जनाची वेळ झालेली असते आणि मग शेवटची आरती आता गणपती बाप्पाची होते. सर्वजण आरती वगैरे करतात. यश सर्वांना आरती देतो. नंतर गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणा देखील यश देतो. तर आरोही ते सगळं बघून अरुंधतीला म्हणत असते की गणपती बाप्पाला निरोप देताना किती वाईट वाटतं ना. अरुंधती म्हणते की हो ना, दरवर्षी असंच होतं, गणपती बाप्पा येतात आणि कधी एकदा त्यांची जाण्याची वेळ होते ते कळतच नाही. आपल्या घरातली एखादी जवळची व्यक्ती कोणीतरी दूर चाललंय असं वाटत राहतं. अनघा म्हणते की आपल्या घराने कितीतरी गणेशोत्सव बघितले आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. विशाखा आत्या सुद्धा इथेच तर लहानच्या मोठ्या झाल्या ना. पण मला सुद्धा एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की एवढं सगळं त्या कशा काय बोलल्या असतील, आणि तेही सणाच्या दिवशी. अरुंधती म्हणते की खरंच आप्पा खूप दुखावले गेले तिच्या बोलण्याने. रोही म्हणते की साहजिकच आहे ना आई, आप्पांचं किती प्रेम आहे आत्यांवर.
आत्या इतक्या भांडल्या की विसर्जनाला सुद्धा थांबल्या नाही. अनघा म्हणते की सगळ्या रंगाचा बेरंग झाला. विशाखा आत्याने घरामध्ये वाद घातला आणि घराचं वातावरणच बिघडलं. नितीन सर आणि अनिश सुद्धा थांबले नाही. काय विचार केला असेल त्यांनी सुद्धा. आरोही म्हणते की ते तर गणपतीसाठीच आले होते. अरुंधती म्हणते की तरी आईंनी सगळ्यांना सांगितलं होतं. आई सारख्याच म्हणत होत्या की कुठलेही वादाचे विषय काढू नका, परंतु शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. मला तर आता आई अप्पांची फार काळजी वाटायला लागली. हे सगळं सहन करण्याचं त्यांचं वय तरी राहिलंय का आता. अरुंधती, अनघा आणि आरोही तिघीही बोलत असतात आणि भाऊक झालेल्या असतात. नंतर आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आलेली असते. आभी, अनिरुद्ध आणि यश तिघही मिळून गणपती बाप्पाचं विसर्जन करतात. बाप्पाचं अंगणात विसर्जन केलेलं असतं. सगळेजण बाप्पाचं विसर्जन करताना गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत असतात. बाप्पाचा निरोप घेताना सगळ्यांना फार वाईट वाटत असतं. बाप्पाचं विसर्जन झालेलं असतं आणि सगळे घरामध्ये आलेले असतात. आता जेव्हा सगळे घरामध्ये येतात तोच लगेच बिल्डर घरामध्ये घुसतो आणि म्हणतो की येऊ का घरामध्ये. बिल्डरला पाहून सगळ्यांना धक्का बसतो तर संजना मात्र हसत असते. बिल्डर म्हणतो की अहो माझं तर असंच होतं. मागच्या वेळी जेव्हा मी घरामध्ये आलो होतो तेव्हा संजना मॅडम आणि अनिरुद्ध सर सुद्धा बावचळले होते. संजना म्हणते की नाही हो, आज तर तुम्ही अगदी वेळेत आलाय, वेळ साधून आल्यासारखे. बिल्डर आप्पांना म्हणतात की विनायक देशमुख नमस्कार, आणि त्या दिवशी ओळख करून द्यायची राहिलीच. माझं नाव राजेश भोसले, मी बिल्डर आहे असं म्हटल्यावर आप्पांना तर धक्काच बसतो की बिल्डर आता घरापर्यंत येऊन पोहोचलाय. मग कांचन बिल्डरला म्हणते की तुम्ही इथे कशासाठी आलाय, तुम्हाला कळत नाही का, आम्हाला आमचं घर विकायचं नाहीये. बिल्डर म्हणतो की अहो तुम्हाला तेच तर मी सांगायला आलोय की तुमचं घर आता तुमचं राहिलंच नाहीये. आप्पा म्हणतात की म्हणजे. त्यावर बिल्डर म्हणतो की अहो आता हा समृद्धी बंगला आणि ही सगळी प्रॉपर्टी आता माझी झाली आहे. ही सगळी प्रॉपर्टी तुम्ही मला विकली आहे. आप्पा म्हणतात की काय, मी तुम्हाला माझी प्रॉपर्टी का म्हणून विकेल. बघा मला ही जागा विकायची नाहीये. कांचन म्हणते की उगाच खोटं नाटं सांगू नका आणि चालते व्हा या घरातून. तेव्हा बिल्डर म्हणतो की अहो आजी जरा शांत व्हा, या वयात इतका रागराग करणं बरं नाही, बीपी वगैरे वाढला तर मग बघा आता. तेव्हा यश म्हणतो की गप्प बस, उगाच तोंडाला येईन ते बोलू नको आजीला. तर बिल्डर म्हणतो की अरे बापरे यश, अँग्री यंग मॅन, आत्ताच्या आता शांत हो आणि माझ्याच घरामध्ये राहून माझ्यावर आवाज चढवायचा नाही, सांगून ठेवतोय तुला. यश म्हणतो की तुलाही मी शेवटचं सांगतोय की हे घर तुझं नाहीये. तर बिल्डर म्हणतो की अरे तुम्हाला कोणाला माझ्यावर विश्वास बसत नाहीये का. बघा बघा हे पेपर्स घ्या, एकदा तुमच्या डोळ्याने बघा हे पेपर्स, मला काही घाई नाही, अगदी शांततेत वाचा तुम्ही. बिल्डर यशच्या हातात पेपर देतात तेव्हा आप्पा यशच्या हातातून पेपर देतात आणि ते पेपर्स बघत असतात. पेपर्स बघून आप्पांना तर खूप मोठा धक्का बसतो. तर अरुंधती ही पुढे येते आणि म्हणते की आप्पा मला बघू द्यात. अरुंधती सुद्धा ते पेपर्स वाचते. तर बिल्डर अरुंधतीला म्हणत असतो की हो हो वाचा ना, तुम्हीही वाचा, तुम्हाला खूप ज्ञान आहे असं कळलंय मला. तेव्हा अरुंधती त्या बिल्डरकडे खूप रागाने बघत असते आणि अरुंधतीला तो म्हणतो की चष्मा कुठे तुमचा, माझ्याकडे आहे, देऊ का तुम्हाला. ते पेपर्स बघून अरुंधतीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अरुंधती आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. त्यानंतर बिल्डर तिथून निघून गेलेला असतो. अनघा आणि आरोही दोघीही कांचनला त्याच्या बेडरूम मध्ये सोडवून आलेल्या असतात. तेव्हा आप्पा अनघाला विचारतात की काय ग कांचन बरी आहे ना आता. तेव्हा अनघा सांगू लागते की हो आप्पा आता आजी बऱ्या आहे. तो बिल्डर असा अचानक आला ना त्यामुळे आजीने खूप मोठा धक्का घेतला या सगळ्या गोष्टीचा. आरोही म्हणते की हो ना, त्यांना एकदम चक्कर आल्यासारखं होत होतं आणि त्यामुळे औषध घेऊन त्यांना आता झोपवलंय. त्यांची थोडीशी झोप झाली ना मग त्यांना बरं वाटेल. म्हणतात की बरं झालं तुम्ही असं केलं आणि मला वाटलंच होतं. वरवर जरीही ती कितीही स्ट्रॉंग दिसत असली ना तरी मनातून ती फार हळवी हे मला माहितीये. तिला हे असे आघात कधीच सहन होऊ शकत नाही. अनघा म्हणते की आप्पा तुम्ही काळजी करू नका, आता आजी झोपल्यात निवांत. तर अरुंधती आता ती फाईल घेते आणि अनिरुद्धला विचारते की अनिरुद्ध हे सगळं काय आहे. त्यावर अनिरुद्ध तिला म्हणतो की तू वाचलं ना काय ते, मग का मला विचारताय. तर यश म्हणतो की त्यामध्ये असं लिहिलंय की तुम्ही हे घर बिल्डरला विकलंय. संजना म्हणते की हो मग बरोबरच आहे ना, आम्ही हे घर बिल्डरला विकलंय. अनघा म्हणते की हे कसं काय शक्य आहे. आरोही म्हणते की तुम्ही हा निर्णय एकट्याने नाही घेऊ शकत. संजना म्हणते की अगं आम्ही एकट्याने निर्णय घेतलाच नाहीये, यश सोडून आम्ही सगळ्यांनीच हा निर्णय घेतलाय आणि आमचं तर आता ठरलंय बाबा की हे घर आम्ही बिल्डरला विकलंय. काय तुम्हाला खोटं वाटतंय का. अरे पेपर्स चेक करा ना एकदा, म्हणजे तुम्हाला समजेल सगळं. अहो या पेपर्सवर आप्पांच्या सुद्धा सह्या आहेत. यश संजनाला म्हणतो की गेल्या वेळी तोंडावर पडून सुद्धा यावेळी सुद्धा तुम्ही तीच चूक केली तर, आणि काय तर तुम्ही आप्पांच्या खोट्या सह्या घेतल्या.
अरुंधती अनिरुद्ध आणि संजनाला सांगते की मागच्या वेळी मी तुम्हाला सोडलं होतं, परंतु यावेळी मी तुम्हाला सोडणार नाही. मी तेव्हाच तुम्हाला बजावून सांगितलं होतं की आई अप्पांच्या वाटेला जाऊ नका म्हणून, तरी सुद्धा तुम्ही ऐकलं नाही. संजना म्हणते की तोंड बंद ठेवशील का? आता किती कदा ऐकायचं तुझं? बघितलंय ना तू फाईल्स, नाही तर क्रॉस चेक कर एकदा. नाहीतर एक काम कर ना, अप्पांना विचार की यावर ज्या सह्या आहेत त्या अप्पांच्या आहेत की नाही म्हणून. तर अनिरुद्ध आता ती फाईल घेऊन अप्पांकडे येतो आणि अप्पांना म्हणतो की अप्पा ही फाईल बघा आणि बघा बरं या पेपर्सवर सह्या कोणाच्या आहे, तुमच्या आहे की नाही जरा सांगा सगळ्यांना. अप्पा आता त्या पेपर्सवरच्या सह्या बघत असतात. तर अरुंधती आणि यश आता अप्पांकडे बघू लागतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अप्पा अनिरुद्धला म्हणतो की तुम्ही तर मला असं सांगितलं होतं ना की इन्शुरन्स क्लेम करायचा आहे आणि म्हणून तुम्ही ह्या सह्या माझ्याकडनं घेताय. अरुंधती अप्पांना म्हणते की अप्पा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. अनिरुद्ध म्हणतो की अरुंधती तू शांत बस, उगाचच काही पण बोलू नकोस. मी अप्पांना घराबाहेर काढत नाहीये, अप्पांना त्यांचा शेअर देण्यासाठी मी तयार आहे. अरुंधती अनिरुद्धला म्हणते की हे अप्पांचं घर आहे आणि तुम्ही अप्पांच्या घरात राहताय आणि तुम्ही कोण आहात त्यांच्यावर उपकार करणारे? हा अप्पा आता अनिरुद्धच्या हातात ती फाईल देतात आणि मग अप्पा आता तिथून निघून जातात. जाता जाता ते अनिरुद्धला म्हणतात की अनिरुद्ध फक्त एक उपकार कर माझ्यावर, की या गोष्टीतलं कांचनला काही कळू देऊ नकोस, तिला एवढा मोठा धक्का कधीच सहन होणार नाही. तेव्हा अप्पा हे जे सांगत असतात तेव्हा अनिरुद्ध आता अप्पांकडे बघत असतो. तर संजनाला मात्र हे फार बोरिंग वाटत असतं आणि असं वाटत असतं की हे तर फक्त यांचे फॅमिली ड्रामा आहेत. परंतु अरुंधतीला मात्र अप्पांची आणि कांचनची खूपच काळजी वाटत असते. आता या सगळ्या परिस्थितीवर अरुंधती कशी मात करणार? अरुंधती आणि यश पुन्हा त्यांचा समृद्धी बंगला मिळवू शकतील का? आणि मिळवतील तर त्या कोणत्या मार्गाने? आणि त्यांना यश मिळेल की नाही हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.